Hi everyone, my name is Shraddha. My YouTube channel name is Shraddha Creations. Please subscribe my channel. मी आज तुमच्यासाठी असं खास आजीच्या बटवा या नावाने घरगुती औषधे घेऊन आली आहे. हे माझ्या आईनी मला लहानपणी दिलेली आहेत. ते माझ्या आजीनी तिला शिकवले होते. ती कायम म्हणायची, मुलांना बाहेरचे औषध देऊ नये, त्याने त्यांची स्मरणशक्ती खराब होते, त्यांची तब्येतही खराब होऊ शकते. त्यांना आपण घरगुती औषधही द्यावी. बाहेरच्या औषधांबरोबर घरगुती औषधे दिल्याने मुलं निरोगीही राहतात. आज तेच मी खास तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की माझ्या आजीनी मला काय सांगितले होते. मी हे तुमच्यासाठी त्याला नाव दिले आहे, आजीचा बटवा. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, जसे आपण उभे राहून पाणी पिल्याने आपले गुडघे चमकतात. हे आपली आजी आपल्याला लहानपणापासून सांगत होती की खाली बसूनही पाणी पी, तुमचेही पुढे जाऊन गुडघे चमकतील. ते खरं आज लक्षात येतं की जेव्हा आपण मोठे झालो आपल्याला थोडे छोटे मोठे आजार होतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरंच आजी किती खरं बोलत होती. आज आपल्याला असं वाटतं की आपण ते दुखण्यांपासून आपल्या मुलांना वाचवता येईल का? वाचू शकतात कशाला तुम्ही बाहेरचे औषधही देतात? तुम्ही घरगुती औषधांचाही प्रयोग करू शकतात आजकाल बाहेरच्या औषधही खूप काही असे वेगवेगळे घटक टाकण्यात येतात. त्यापेक्षा लहान मोठ्या आजारांवर आपण घरगुती औषधे देऊया. जसं खोकला आल्यावर आपण 2 काळी मिरी चघळू शकतो. ते आपण 2 तास हळूहळू चघळली तरी चालेल. कफ झाल्यानंतर लवंगा तोंडात ठेवू शकतो, त्याने कफ कमी होतो. डाव्या कानात कापूस घालावा. संधिवात असेल तर उजव्या कानात घालावा. जर ताप असेल तर डोक्यावरून गरम पाणी घ्यायचे नाही. बीपीचा त्रास वाढतो त्याने. गॅसेस झाल्यानंतर दालचिनी चघळावी. तोंड आल्यावर कच्चे दूध गार घेणे. गुळण्या करणे. 3-4 वेळा गुलकंदही खाणे. हिरवी मिरची दुपारची एक अंत आहे, आग होते नाही. दही रात्री कधीही खाऊ नये. कांदा लसूण कॉफी वर्ज करावा किंवा दुपारच्या आतच खावा. वांग्यांच्या बिया 72 तास पचत नाहीत, त्यामुळे ते कमी प्रमाणात खाल्ले तरी चालतात. जसे आपण घरी पापडही खातो, ते पापड एक खाल्ल्यानंतर 3 तास त्यांना पचायला लागतात. त्यामुळे अशी वस्तू खाण्याचे शक्यतो टाळावेच. जर घसा तडत असेल किंवा दुखत असेल तर गरम दूध प्यावे. त्या दुधात 2 चमचे हळद टाकून पिणे अति महत्त्वाचे. हळदीमुळे घसा बसल्याला निघून जातो आणि घशाला आराम मिळतो. गरम पाण्याच्या गुळण्या करणे अति उत्तम. घरच्या घरी बसल्यानंतर काळी मिरीची पावडर टाकूनही तुम्ही दूध पिऊ शकतात. काळी मिरी आणि हळद आणि सुंठ एकत्र करून चाटूही शकतात. त्यामध्ये थोडेसे मध घालावे, म्हणजे मुलांना चव आवडेल. नाहीतर गुळाची गोळी करूनही घेऊ शकतात. नाक बंद झाल्यावर कोमट पाणी चिमूटभर मिक्स करून 2-2 थेंब नाकात सोडू शकतात. नाकातून पाणी आल्यावर गार पाण्याने डोळे उघडे झाक करणे आणि त्यात बुडवूनही ठेवणे, त्यामुळे नाकातनं पाणी येणे बंद होते. पायाला मुंग्या आल्यावर करंगळी दाबणे.
फिट आल्यावर डावी करंगळी दाबणे. माहीत आहे का मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जसे आपण लहानपणी घरगुती औषधे घेतले ना, तसे आपण आपल्या मुलांनाही द्या. त्यांना फक्त बाहेरची औषधेही देऊ नका. पालेभाज्याही त्यांना खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याचबरोबर तुम्ही बाहेर जाऊन थोडंसं आपल्या डोळ्यांनीच पाहून पालेभाज्या निवडा. त्याच्यावर औषधही खूप जास्त प्रमाणात मारले जातात. त्यामुळे व्यवस्थित ठिकाणूनही भाज्या घेणे जास्त महत्त्वाचे. पालेभाज्याला चांगला कलर येण्यासाठी त्यात मीठ घालावे. पिकलेली केळी गावरान तुपातून गरम करून थंड करणे व लावणे. भाजल्यावर कावीळ झाल्यावर 100 किंवा 200 ग्रॅम दहीमध्ये पापड घालून सकाळी घेणे. सुंठवर गूळ समप्रमाणात 2-2 वेळा खाणे. पायाला गोळा आल्यावर करंगळी अंगठ्याचे बोट दाबणे. प्राणमुद्रा पायाने करणे. पंजावर उभे राहणे. पायाची करंगळी व अंगठा दोन्ही दाबणे. कफ छातीत झाल्यावर सुक्या अंजिरीचे तुकडे करणे व खाणे. बडीशेप व जिरे समप्रमाणात खाणे. ॲसिडिटी झाल्यावर लवंगचा काढा गरम पाण्यामध्ये पिणे किंवा अननसाचे संत्री खाणे. तुम्हाला मी जी घरगुती औषधे सांगितली आहे ना, ते तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतःही घेऊन बघा. तुम्हाला जर आराम वाटले तर मला नक्की कळवा. थँक यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.